आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल आणि मोहाची वाडी संघ आल्याची नोंद करायच्या आयोजकांकडे लगेचच 1:06 झाले गेलेत. पंच 20 मिनिटांचा अवधी द्या. 1:27 पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झाली पाहिजे. वारंवार ताकीद द्या. त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. पहिला गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी कैलासला. सलामीची जोडी किरण आणि ज्ञानेश्वर ही जोडी असेल. हा फटका चांगला आहे. लॉलीपॉप चेंडू होता. मेजवानी होती. त्या मेजवानीला या ठिकाणी स्वीकारत असताना लॉंग लेगला येतोय हा. इथून मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज कैलासला. पहिला चेंडू तर हा फटका चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जाते. त्या ठिकाणी शतरक्षक आहे पर स्लिपचा. त्याला बीट करून चेंडू चाललाय पुन्हा एकदा डीप गल्ली पॉइंटला. चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक या ठिकाणी मात्र मिळतोय टीम ढवळेपाडा संघाला हा चौकार. सामना लवकरात लवकर खेळवा. पंच वारंवार ताकीद द्यायला लावू नका. 1 वाजून गेला. 1 वाजून लगभग विचार केला. हा फटका चांगला. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. शतरक्षक त्या ठिकाणी कोणीही नाहीये. पुन्हा एकदा स्टेक ड्राईव्ह हा फटका या ठिकाणी मात्र तिसरा लगातार बॅट्समन किरणच्या बॅटमधनं चौकार. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे परम मित्र शिरवलीचा एक चांगला समाजसेवक विकी वाघ यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहज स्वागत असेल. 10 क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. चेंडू कव्हर केला जातोय. त्या 10 क्रिकेट टीमचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत असेल. आणि बॅट्समन आपण पाहतोय या ठिकाणी थांबायला मागत नाहीये. किरणच्या बॅटमधनं येतोय पुन्हा एकदा शॉर्ट मिडॉनला बीट करून डीप मिडॉन मधनं येतोय हा चौथा चौकार. 4 चेंडू 4 चौकार या ठिकाणी दाखवले गेलेत. कैलासच्या माध्यमातून चुकीची गोलंदाजी मी म्हणेन, कारण फील्डला सजेशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. परंतु P1चं षटक आहे. या P1च्या षटकामध्ये चांगल्या धावा बनवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हाही फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी 5वा चौकार. किरण ह्या फलंदाजाच्या बॅटमधनं येतोय हाही चौकार. लॉंग लेग मध्ये दुसरा हा चौकार आपण पाहतोय. करपूत समाचार चालू आहे. महागडी गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. हा फटका चांगला आहे. सरळ रेषेत पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. त्या ठिकाणी अजिबात शतरक्षक कोणी नाहीये. पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधनं येतोय हा. इथून मात्र चौकार. 6 चेंडू 6 चौकार.
6 चेंडू 6 चौकार या ठिकाणी दाखवले जातात. बॅट्समॅन आपण पाहायला गेले किरणच्या माध्यमातून ज्ञानेश्वर. 6 चेंडू या ठिकाणी मात्र बघितलं गेलं तर नॉन स्ट्राईकवर इंड होता. आता मात्र स्ट्राईक इंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अजय. ऑन द स्ट्राईक ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. 24 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. गोलंदाजी चांगली करावी लागली अजयला या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका बसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. झेल होईल का? शेवटच्या मुमेंटला मात्र झेल जमिनीला दान झाला जातोय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर शॉर्ट लेगचा हा क्षेत्ररक्षक होता. च्या माध्यमातून झेल जमिनीला दान झालाय आणि 2 धाबा मात्र रोखू शकत नाही. आणि 2 धाबेच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाईल. फ्लाय होईल. धावफलकावर धावसंख्या आपण बघितल्या गेल्या तर पंच सामना थांबवायचा आहे. ते प्रेक्षक कोण आहेत त्यांना बाहेर बाहेर जा बाहेर जा. लवकर जा लवकर जा. चला लवकर जा काका. टुर्नामेंट लाईव्ह कव्हर केली जाते याची नोंद असू द्या. तुम्हाला स्कॅच केलं जातं कॅमेरामॅनच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी आपण पाहतोय अजय पहिला चेंडू डॉट त्यानंतर 2 धाबा. तिसरा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज असेल. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र गॅपमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल. या ठिकाणी मात्र या सामन्यामध्ये या इनिंगचा 6वा 7वा चौकार आपण पाहतोय टीम डवळेपाडा संघाच्या माध्यमातून. मोहाची वाडी शिरवली आणि मोहाची वाडी नेक्स्ट मॅच असेल. एका इनिंग नंतर लगेच आपण टॉचविनसाठी यायचंय. हा फटका चांगला पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आपण बघितलं गेलं तर कव्हरला डिपेक्स्टा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या ठिकाणी मात्र एक सिंगल येते आणि ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आता मात्र किरणला ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिले गेले 6 चेंडू आणि 6 चौकार. चांगली फटकेबाजी या ठिकाणी चालू आहे. फटका इथे मात्र बॅटची इनसाइड एज दांडी गुल एसटी वाकवली जाते. लेग स्टिक या ठिकाणी मात्र पूर्णपणे बरखास्त केली जाते. बॅट्समन किरण या नावाने मात्र डवळेपाडा संघाला पहिला आदरा. नवीन बॅट्समॅन लवकर लवकर तयार राहायचं आपण आणि दावत जायचं मित्रांनो. कारण खेळाडू कक्ष आपल्या खेळपट्टीपासून खूपच लांब आहे. त्याकरता आपण धावत जायचं आहे. लगेचच सामन्याचा मात्र सुरुवात करायच्या. सामन्याचा रिदम तोडू नका. या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये त्या क्षेत्ररक्षक आहे. त्या फटक्यासाठी आपण पाहतोय फक्त आणि फक्त सिंगल असेल. सिंगलच्या मदतीने दाफलक वेगाने फ्लाय होईल. दाफलक सिंगल आपण पाहतोय. पण विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आणि या ओव्हरची सुरुवात तर चांगली केली मी म्हणून गोलंदाज अजयने. हा थांबायचं थोडं. या ओव्हरमध्ये वाईट नाही आहे काही ना. ओव्हर झाले मग
पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा, तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू 1 धाव, पाचव्या चेंडूवर बोल्ड आणि आता मगाशी शेवटच्या चेंडूवर आपण सिंगल घेतली गेली. येस, धाव फलकावर असून आपण पाहतोय तर विचार केला तर 32 धावा लागल्या गेल्यात. बघा वाडेकर संघ तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता, कारण ढवळीपाडा संघाला ते हवं आहे. परंतु लक्ष देऊन क्रिकेट खेळा, कोणावर अन्याय होणार नाही अजिबात. आमचं चांगलं लक्ष आहे त्या ठिकाणी. आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आपटी बनाम करवल्याचा सामना होता. तो सामना मात्र वन साइड झाला गेला, सामना जिंकला गेला त्या ठिकाणी. मात्र करवले संघाने आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय वाडेघर आणि ढवळेपाडा संघाने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 6 चेंडू 6 चौकार दाखवले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी, फक्त 8 धाबा. कमबॅकिंग गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी बघितलं गेलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कॅमेरामॅन इनकडनं वडवली गाव इनकडनं गोलंदाजी केली जाईल. राईट आर्म ओव्हर, पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज साहिल या गोलंदाजाला आपण पाहतोय. कमबॅकिंग इकॉनॉमीला गोलंदाजी करावी लागली. नेट नंबर 3चा फलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी गणेशला. हा चेंडू इथे मात्र गणेशसाठी होता, फटका सजवायचा होता, क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिले गेले तर किरण या ठिकाणी बाद झाला गेलाय. ठिकाणी आपण पाहतोय नेट नंबर 3चा फलंदाज गणेश आलाय. गणेशने मात्र पहिला चेंडू फेस करत असताना डॉट खेळलाय. ज्ञानेश्वर आणि गणेशची ही जोडी आहे. टॉप ऑर्डर अद्याप मैदानात आपण पाहतोय. टीम बघितली गेली तर ढवळेपाडा संघाची चांगली फलंदाजी. हा पटका चांगला आहे, त्या पटक्यासाठी शतरक्षक सजवलाय. एकदा तर कंप्लीट केली. आउटफील्ड थोडी फास्ट आहे, 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. वाडेघर संघाचा विचार केला. कल्याण डोंबिवली आधारवाडी विभागामधील हा संघ आहे. खूप लांबचा प्रवास करून मात्र या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत असेल. शिरवली आणि मोहोचेवाडी दोन्ही संघ उपस्थित आहेत. तर लगेचच एका इनिंग नंतर आपण टॉच करून घेऊया आणि लगेचच सामन्याला आपण सुरुवात करूया. हा पटका चांगला आहे ब्लॉकॉलमध्ये. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलं जात आहे. अजय आहे, एकदा कंप्लीट केले, दुसरी धाव. त्या ठिकाणी मात्र चुकीचा थ्रो. श्रीकांतला विनंती असेल आपण तमनाथ आणि वसत या दोन्ही संघाला वारंवार कॉल करत राहा मित्रांनो. वसत संघ आला, येस महेशने त्या ठिकाणी मात्र कॉल दिलाय. तमनाथ संघाला कॉल कर श्रीकांत, जेणेकरून आपण मॅचचा रिदम आपला या ठिकाणी तुटला जाणार नाहीये. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, झेल टिपला जाईल का? चुकीचं शतरक्षण आपण पाहतोय, त्याचं रूपांतर या ठिकाणी मात्र 2 धावेमध्ये होत असताना बॅकअप आहे. शेवटच्या मुवमेंटला मात्र बॅकअप चांगले मिळाले त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धा आपण पाहतोय ऐकावदेवी मित्रमंडळ नवीन वडवलं आयोजित ही स्पर्धा पाहतोय. वीक 24 पर्व आहे. 10 क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या जे प्रेक्षक मात्र या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आणि आलेले क्रिकेट प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. 10 क्रिकेटला अद्याप आपण बघितलं गेलं तर खूप या ठिकाणी मात्र मागणी आहे. 10 क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. ही स्पर्धा आमच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकाल. अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर लाईव्ह टेलिकास्ट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलचं या ठिकाणी मात्र स्वागत करत असताना मिळतोय गणेशच्या बॅटमधनं हा षटकार. चांगली गोलंदाजी चालू होती त्या ठिकाणी. ह्या चेंडूवर मात्र षटकार तर दाखवलाय गणेशने. हा पटका फसलाय, झेल खूप महत्वाचा असेल आणि टिपला जाईल त्या ठिकाणी. झेल बॅट्समन गणेशचा होईल समाप्त या ठिकाणी खेळ. 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 44 धावा.
44 लॉस ऑफ 2 विकेट टीम थवलेपाडा सिंगाच्या लागत असताना धावसंख्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात जातोय. लपल विचार केला तर सुनील पाडेकर संघाचा विचार केला तर या ठिकाणी मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी केली कैलासने. त्यानंतर मात्र अजय आला. अजयने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि नंतर साहिल आला तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्या ठिकाणी मात्र साहिलने फक्त आणि फक्त षटकार येऊन सुद्धा 12 धावा खर्च केल्या. 2 चेंडू त्याचे चांगले मात्र पाहायला मिळाले. 3 चेंडूवर लगातारच्या 3 डबल्स धावा त्या ठिकाणी आपण पाहिल्या गेल्या आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर 44 धावा धापलकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू चांगला या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र पाहते कुणालच्या माध्यमातून. हा फटका चांगला, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एकदा कंप्लीट केली जाईल आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी अजयच्या माध्यमातून पाहतोय. कुणाल आहे. स्लॉगरचं षटक फेकी केली जाते. त्या ठिकाणी बघितले गेले कुणालच्या माध्यमातून पहिला चेंडू तर मात्र नो होता आणि नंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सिंगल धाव आली. इथे मात्र धावा रोखणं खूप गरजेचं आहे. या फील्डचं वर्णन केलं ना तर चौफेर बाजूने चांगले फील्ड आपण पाहतोय. मान्यश्री वामन मात्र यांच्या नावाने ओळख असलेले हे वडवलीचं मैदान आपण पाहतोय. याच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. वडवली गावाच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आहे. हा फटका इथे मात्र आउटसाईड द ऑफ स्टंप खेळायचा होता. मानाची सन्मानाची वडवलीकरांची ही मात्र आपण पाहतोय स्पर्धा. त्या स्पर्धेचं मात्र पहिला दिवस उगवता दिवस आज आपण पाहतोय आणि उगवत्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी मात्र प्रेक्षक एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत असेल. सटीक लाईन लेनची गोलंदाजी चालू आहे आणि हा चेंडू इथे मात्र यस नो घोषित केलाय पंचांनी. चला गोलंदाज बाद असेल पंच. नवीन गोलंदाज घ्यावा लागेल. नो +1 ना. चौकार आहे का. नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील या ठिकाणी. पहिला चेंडू नो, त्यानंतर 2 चेंडू सटीक आणि या ठिकाणी मात्र चौथा चेंडू सुद्धा नो फेकलाय. म्हणजेच नवीन गोलंदाजाला या ठिकाणी 4 चेंडू फेकावे लागतील. तीन बॉल झालेत. यस पहिला नो, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि चौथा डॉट आणि 5वा चेंडू नो फेकला. या ठिकाणी 3 चेंडू फेकावे लागतील. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी सुनील आहे. दंडका अनुभव आहे सुनीलकडे. त्या अनुभवाला पणाला लावावं लागेल या ठिकाणी. हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये लेग बिफोर आउट नसेल. त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केले. थ्रो या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चांगला आहे. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. ज्ञानेश्वरला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय. किरणच्या बॅटमधनं 6 चेंडू 6 चौकार पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण पाहतोय अद्याप 2 चेंडू शिल्लक या इनिंगचे. हा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे कुणालच्या माध्यमातून चुका नाही आहेत. फलंदाज होईल बाद. त्या ठिकाणी मात्र ज्ञानेश्वर. त्या शेवटचा चेंडू शिल्लक. तर मित्र लवकर जायचं. नवीन फलंदाज शिरवली आणि मोहाची वाडी दोन्ही संघाचे कर्णधार लगेच त्यासाठी यायचंय. शिरवली आणि मोहाची वाडी. यस लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल. बावन्न धाबा दापलकावर लागले गेले. त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 54 धाबा लावल्या होत्या. करवले संघाने सर्वप्रथम फलंदाजी करत असताना मात्र त्या चेस करत असताना आपटी संघाला कुठेतरी परतावं लागलं. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी मात्र फाईनचा क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धाबा. याही सामन्यामध्ये
54 धावा लागल्या जातात. येणारे 24 चेंडू आणि 55 धावा बनवायचे आहेत. या ठिकाणी टीम आपण पाहतोय वाडेकर या संघाला. वाडेकर संघ तुम्हाला पॅनेलाइज आहे 2 धाबा, म्हणजे 54 धाबा तुम्ही बनवल्यात. या ठिकाणी ढवळेपाडा संघाने त्यामध्ये आपण 2 धाबा ऍड करू. 56 धाबा आणि 57 धाबा बनवावे लागतील या ठिकाणी वाडेकर संघाला. शिरवली आणि मोहाचेवाडी दोन्ही कर्णधार लगेचच यायचं. श्रीकांत त्या ठिकाणी टॉच करून घे लगेचच. मोहाचेवाडी वन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. चला वाडेकर फलंदाज जाऊ द्या मैदानात. श्रीकांत वारंवार त्या ठिकाणी मात्र ताकीद दे मित्रा. खूप उशीर झालाय आज आपण पाहिलं गेलं तर. ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो या ठिकाणी मात्र. आई कौदेवी मित्रमंडळाची ती स्पर्धा आहे. स्पर्धेचं आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र पर्व पहिला आणि पर्व पहिल्यातील पहिला दिवस आपण पाहतोय त्या ठिकाणी. या ठिकाणी लागत असताना मात्र सुरुवात तर झाली मात्र करवले संघ विन झालाय. वाडेकर संघ आणि ढवळेपाडा असा सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये 57 धावा बनवायच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय टीम. सत्तावन्न धावा बनवायचे. 2 धावे पॅनल्टीच्या मात्र ऍड केल्या जातात. त्या ठिकाणी मात्र वाडेकर संघाला 2 धाव्याने पॅनलाइज केलं होतं. पण पाहतोय तर विचार केला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरणला आपण पाहतोय. चला पंचांचं ग्रीन सिग्नल आलाय. त्या ठिकाणी करू या सामन्याला सुरुवात. किरण येतोय गोलंदाजी मार्कवर. 57 धावा बनवायच्या आहेत वाडेकर संघाची. सलामीची जोडी गुरु आणि सुनील ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू भन्नाट वेग आहे किरणकडे. त्या वेगाचा या ठिकाणी वापर करत असताना पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. गुरु आणि सुनील ही जोडी आपण पाहतोय. हा फटका लाजवाब. बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय तरी सुद्धा मिळतील परिपक्व 6 धावा.
अशीच फटक्यांची गरज आहे. तब्बल विचार केल्यानंतर 58 धावा बनवायच्या त्या ठिकाणी षटकार दाखवलाय बॅट्समन सुनीलच्या बॅटमधनं. हा चेंडू मात्र गतीमध्ये व्हेरिएशन. चांगली फटकेबाजी चालू आहे. हा फटका इथे मात्र फसला जातोय. मिस टायमिंग शॉट होता. एक धाव कंप्लीट केली जाते. चौकारानंतर लगेचच प्रति हल्ला केला जातोय. बॅट्समन आपण पाहतोय सुनीलला चांगलं ठाऊक आहे. या ठिकाणी मात्र या सामन्यामध्ये 58 धावा बनवायच्या आहेत आणि 58 धावा बनवत असताना सुरुवात तर दमदार केली जाते. षटकार आला होता. षटकारानंतर डॉट चेंडू नंतर चौकार मात्र मिळाला होता. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गेलं 14.50च्या सरासरीने फटकेबाजी करणं खूप गरजेचं आहे. ओर पिच चेंडू इन टू द स्लॉट आउट ऑफ द वडवली मध्ये. या मात्र वडवलीच्या प्लॉट मध्ये चेंडूला फेकून दिलाय. बॅट्समन सुनीलचा हा धमाका दाखवत असताना 14.50च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. आणि या रिक्वायर रन रेटला मात्र जुगारून फलंदाजी केली जाते. तब्बल विचार केला ना तर 18 धावा बनवल्यात. ईट का जवाब पत्थर से देत असताना पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये डवळेपाडा संघाने 24 धावा बनवल्या होत्या आणि या इनिंगमध्ये मात्र 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 षटकार 1 चौकार 1 डबल या ठिकाणी पाहायला मिळाली. हा चेंडू व्हॉट अ रिलव्हरी. पहिल्या चेंडूवर मात्र पहिली विकेट या ठिकाणी मात्र आली गेली आहे. सुनीलला मात्र बाद व्हावं लागेल. गुरुला या ठिकाणी मैदान सोडावं लागतं. क्षमस्व माफी असावी या ठिकाणी आपण पाहतोय. 57 धावा बनवायच्या त्या ठिकाणी आपण पाहतोय. टीम पहिल्या चेंडूवर विकेट आले. गणेशचा विचार केल्यानंतर गणेशच्या माध्यमातून ग्रामीण क्रिकेट सुद्धा खेळलं जात आहे. डवळेपाडा संघाच्या माध्यमातून ओपनचं क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून केलं जात आहे आणि त्याच्या माध्यमातून नेहमीच लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. स्पीड आहे, वेग आहे. त्या वेगाचा या ठिकाणी मात्र वापर करत असताना गणेशला आपण पाहतोय आणि गणेशचा विचार केल्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. तीच गोलंदाजी या ठिकाणी मात्र दाखवत असताना त्याला कमबॅक करणं ठाऊक आहे आणि कमबॅक त्याच्या माध्यमातून मात्र नेहमीच केलं जातं.
हा पटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिपचा छोटे छोटे फंडबाज त्या ठिकाणी मात्र झेल या ठिकाणी आपण पाहतोय कॅरी करत असताना वन मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम आपण पाहतोय वाडेकर या संघाला लागत असताना हा चेंडू फटका चांगला गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलाय खूप वेगाने चेंडू चाललाय आउटफील्ड फास्ट आहे डीप कव्हर पॉइंटला हा येतोय इथून मात्र आल्या आल्या बॅट्समन आपण पाहिले गेलं तर चौकार 22 धावा ऑनबोर्ड आपण पाहतो या ठिकाणी मात्र वाडेकर संघाच्या लागत असताना 57 धावा बनवायच्यात गणेशच्या ह्या चेंडूवर मात्र चौकार मिळालाय आउटफील्ड खूप फास्ट आहे वडवली या इनफील्डची आपण बघितली गेली तर हाय पटका चांगल्यावर पिच चेंडू होता बॅटची आउटसाइड चेंडू थांबणार नाहीये वेगवान हा चेंडू होता गणेशचा चेंडू इथून मात्र आपण पाहायला गेलं तर वेगाने लगभग विचार केल्यानंतर 140 ते 145च्या मात्र आसपास हा चेंडू होता या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल अतिशय घनाघाती वेगवान गोलंदाजी केली जाते स्पीड बघितलं गेलं तर 140 ते 45च्या मध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रति होर्स ठिकाणी वेग आपण पाहतोय गणेशच्या हाय चेंडू बॅकमध्ये पुन्हा एकदा आलाय बॅटचा प्रॉपर टायमिंग झालं नाही त्या ठिकाणी पुन्हा एकदा डिपेक्सच्या कव्हरला चेंडू चाललाय आता त्या चेंडूसाठी मात्र त्या फटक्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता चेंडू उचलून फेक करेपर्यंत धावा मिळतील मात्र 2 धावा धाव फलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2ने फ्लाय होईल स्कोर कार्ड 28 धावा ऑनबोर्ड दाबे विचार केला तर 12 चेंडू आणि 29 धावा बनवाव्या लागतील टीम वाडेकर संघाला म्हणजे विचार केला ना ज्या रिक्वायर रनची गरज होती 14.50च्या सरासरीने खेळ करावा लागेल आणि तोच रिक्वायर रेट पुन्हा या ठिकाणी मात्र लागत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा होत्या या ओव्हरमध्ये 2 चौकार येऊन सुद्धा फक्त 10 धावा चला डवळे पाडत संघ वेळ न घेता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची गोलंदाजी मार्कर गोलंदाज दीपेशला आपण पाहतोय 6 चेंडू मागे 14 धावा रोखायच्या आहेत प्रति ओव्हर मागे परंतु 6 चेंडू मागे 14 धावा बनवणं सुद्धा खूप गरजेचं आहे टीम आपण पाहतोय वाडेकर संघाला आउटफील्ड खूप मोठी आहे या ठिकाणी आपण पाहतोय परंतु कॅप्टन्स बॉल या ठिकाणी वापरले जात आहेत आणि चांगली फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते प्रत्येकी मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये 54 धावा बनल्या होत्या याही मॅचमध्ये मात्र 54 धावा बनल्या 2 धावेने पॅनेलाइज केलं वाडेकर संघाने हा चेंडू इथे मात्र चांगला आहे दीपेशचा टॉट चेंडू आहे 11 चेंडू आणि 29 धावा हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे निर्धाव चेंडूची सांगता 10 चेंडू आणि 29 धावा हा चेंडू इथे मात्र लाईन खराब आहे पंच सांगत असताना शिवाजी जाधव या पंचांना आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय त्या ठिकाणी पद्माकरला पहिले 2 चेंडू डॉट त्यानंतर वाईट
हा चेंडू बॅटची इनसाइड एज फलंदाज. वन मोर विकेट डाऊन. टीम आपण पाहतोय वाडेकर संघाला खूप मोठा आदरा. बिग विकेट डाऊन या ठिकाणी मात्र सुनील बॅक टू पॅव्हिलियन. चला नवीन फलंदाज लवकर जा मैदानात. सुनील ज्युनियर सुनील आणि सिनियर सुनील या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर लगेचच शिरवली आणि मोहाचेवाडी या दोन्ही संघाने मात्र तयार राहायचं आहे. मोहाचेवाडी संघाने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय नेरळ विभागातील एक संघ असेल. एक संघ बघितला तर अंबरनाथ विभागातील हा संघ आहे. दीपेशची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुनील पुण्यांदा मैदानात आलाय. हा पटका चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट. चेंडू थांबणार नाही. शॉट चांगला पाहायला मिळाला. या चेंडूवर आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू होता. षटकार मिळालाय. षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा एकदा जिवंत केलं जाते वाडेकर या संघाला. 35 धावा ऑन बोर्ड आपण पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 22 धावा. मोठे फटके पाहायला मिळतील का? या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका पुन्हा एकदा. हाय फटका चांगला परंतु फटका फसला. मिस टायमिंग फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. थ्रो अचूक पाहायला मिळाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट मिडऑफचा क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी पाहायला गेले तर 2 धावा रोखू शकत नाही. 7 चेंडू आणि 20 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आहे. वाडेकर संघाला आपण पाहू शकाल. हा पटका चांगला. पुन्हा एकदा वेट अँड वॉच क्रिकेट खेळलं जातं. एकदा कंप्लीट केले जाईल आणि एकच धाव. म्हणजे उर्वरित समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 19 धावा. पंच टीम मीटिंग नकोय. खूप उशीर झालाय. डवळेपाडा संघ तुम्हाला वारंवार सांगायला लावू नका मित्रांनो. पंच तुम्ही ताकीद द्या. वारंवार सांगा. फील्ड सजवा. येणारे 6 चेंडू 19 धावा बनल्या जातील का? या ठिकाणी आपण पाहतोय वाडेकर संघाला या 2 धावा कुठेतरी मुठखडा ठरल्या जातील. कारण 2 धावेने पॅनेलाइज केलं या ठिकाणी वाडेकर संघाला उशिरा आल्या कारणाने. सहा चेंडू 19 धावसंख्येची गरज असताना बॉलर सुनील, बॅट्समन सुनील. सुनील टू सुनील असा सामना असेल. एक षटकार तर दाखवला या सुनीलने, परंतु आता सुनील टू सुनील असा सामना असेल. हा पटका चांगला आहे. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र दीपेश माध्यमातून अजिबात चुका नसतील. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. ताकद होती परंतु उंची जास्त या ठिकाणी घटल्या कारणाने चेंडू इनफिल्ड मध्ये झेल करण्यात आला दीपेशच्या माध्यमातून. रोहित लवकर जा मित्रा.
आता उर्वरित समीकरण असेल येणारे 5 चेंडू आणि 19 धावा. लवकर सामना खेळवा. शिरवली आणि मोहाचेवाडी लगेचच तयार राहायचंय. ज्यांचं क्षेत्ररक्षक नाही त्यांनी लगेचच मैदानात उतरा. एका इंडला सेकंड होल केलं जाईल. एका इंडला ज्या मोहाचेवाडी संघाचं क्षेत्ररक्षण आहे लगेच आपण तयार राहून मैदानात उतरायचं. मित्रांनो वेळ न करता आपण लगेचच सामन्याला सुरुवात करूया. ढवळेपाडा संघ तुम्ही खूप उशीर करता मित्रांनो. 1:08 तुमचा सामना सुरू झाला होता. 1:48 झालेत. पण 40 मिनिटं होऊन 8 मिनिटं एक्स्ट्रा झालेत. वारंवार ताकीद द्या. 20 मिनिटांचा अवधी द्या फक्त. हा चेंडू दांडी गुल केली जाते. अल्याप पावली या ठिकाणी मात्र परतावं लागतं रोहितला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक टीम वाडेकर संघाला लागत असताना चार चेंडू आणि 19 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू इथे मात्र पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केला जाईल. येणारे 4 चेंडू आणि 18 धावा. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. टीपला जाईल होईल फलंदाज या ठिकाणी बाद. 1 मोर विकेट डाऊन. हा फटका चांगला होता परंतु औपचारिकता फक्त बाकी राहिली गेले या ठिकाणी. या सामन्यामध्ये जवळजवळ विचार केला तर 90% सामना या ठिकाणी मात्र ढवळेपाडा संघाने जिंकलाय. परंतु अजूनही काय चेंडू शिल्लक असतील. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी असेल या सामन्यामध्ये. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच लगेचच तयार राहायचं. या ठिकाणी आपण पाहतोय मोहाचेवाडी आपण लगेचच एका लाईनअपमध्ये मैदानात उतरायचं. जसा सामना समाप्त होईल तसा मोहाचेवाडी संघाने लगेचच मैदानात उतरायचंय. हा चेंडू इथे मात्र लाईन खराब आहे. अशा चेंडूची अजिबात गरज नाही. ढवळेपाडा संघाला आपण पाहतोय धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल त्या ठिकाणी विचार केला तर 41 धावा बनवल्यात मात्र वाडेकर संघाने. हा फटका फसला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे स्वतः
गोलंदाज. फलंदाज होईल बाद. या ठिकाणी मात्र अजून एक विकेट येते टीम वाडेकर संघाला लागत असताना. अजून एक धक्का. अजय जातोय मैदानात. अजून एक कायचे चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगचे. आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा बनवल्या. या इनिंग मध्ये लगभग 56 धावांचा पाठलाग करत असताना 41 धावा बनवल्या. या ठिकाणी मात्र 5वं विकेट येते. या ठिकाणी मात्र वाडेकर संघाला लागत आहे 5व्या क्रमांकाचा धक्का. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक कोणी नाहीये. पुन्हा एकदा शतरक्षक सरेल त्या ठिकाणी सिल्ली पॉइंटचा. मात्र एकच धाव. सामना या ठिकाणी होतोय फिनिश. अभिनंदन टीम ढवळेपाडा आणि गोड्स कौतुक करेन वाडेकर संघाचं. या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय.